सतारा में खिला बीजेपी का कमल, शरद पवार के गढ़ में उदयन राज्य का झटका, शशिकांत शिंदे की हार। सतारा लोकसभा क्षेत्र में हाई वोल्टेज मुकाबले में जिसने पूरे राज्य का ध्यान खींचा, छत्रपति के प्रत्यक्ष वंशज और ग्रैंड अलायंस के उम्मीदवार उदयन राजे भोसले ने आखिरकार भाजपा के कमल के फूल पर जीत हासिल की। प्रगतिशील विचारों के समर्थक शरद पवार के गढ़ के लिए बड़ा झटका माना जा रहा है। सतारा में महायुति के उम्मीदवार उदयन राजे भोसले ने एनसीपी शरद पवार गुट के उम्मीदवार शशिकांत शिंदे को 32,771 वोटों से हराकर बीजेपी का कमल खिला दिया। मतगणना के शुरुआती 14 राउंड में जहां शशिकांत शिंदे आगे चल रहे थे, वहीं आखिरी राउंड में पासा पलट किया और उदयन राजे ने हार को जीत में बदल दिया। पहले राउंड में एनसीपी उम्मीदवार शशिकांत शिंदे आगे चल रहे थे। चौथे राउंड की समाप्ति पर शिंदे 21,000 वोटों से आगे चल रहे हैं। हालांकि अगले राउंड में शिंदे की बढ़त 5,403 वोटों से हो गई। 13वें राउंड तक शिंदे की बढ़त लगातार कम होती जा रही थी, लेकिन 14वें राउंड के बाद नतीजे बदल जाने से उदयन राजे ने अप्रत्याशित और चौंकाने वाली जीत दर्ज की। उदयन राजे को 5,71,134 वोट मिले, जबकि एनसीपी उम्मीदवार शशिकांत शिंदे को 5,38,383 वोट मिले। उदयन राजे 32,771 वोट से जीते। सतारा जिले ने आजादी के बाद से आज तक पूर्वगामी विचारों का समर्थन किया है, लेकिन इस साल बीजेपी ने सतारा की चुनावी प्रतिष्ठा को देखते हुए योजना बनाई। उदयन राजे के प्रचार के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सभा की। ऐसे में बीजेपी के लिए सतारा सीट का चुनाव करना जरूरी हो गया। करार दक्षिण और करार उत्तर जो राकांपा उम्मीदवार की उम्मीद कर रहे थे, उनका मोह भंग हो गया और उन्होंने उदयन राजे का समर्थन किया। जल मंदिर पैलेस में बड़ी संख्या में समर्थन जुटे। वहां से उदयन राजे का बड़े हर्षोल्लासपूर्ण जुलूस प्रारंभ हुआ। खुली जिप्सी में खड़े होकर उदयन राजे राजपथ से पवई नायक की ओर आए। झुकेगा नहीं साला पुष्पा स्टाइल में उदयन राजे ने युवाओं के साथ जुलूस में जमकर जयकारे लगाए। पवई नाका पर युवक डीजे की धुन पर नाच रहे थे, साथ ही जेसीबी से गुलाल और पटाखे फोड़े गए। सतारा लोकसभा के 45 सीट की गिनती में धनी छत्रपति उदयन राजे प्रताप सिंह राजे भोसले को विजेता घोषित किया गया। उन्हें अपने निकटतम प्रतिद्वंदी शशिकांत जयवंतराव शिंदे से 32,771 वोट ज्यादा मिले। चुनाव रिटर्निंग अधिकारी एवं कलेक्टर जितेंद्र हुडी ने धनकुबेर उदयन राजे भोसले को प्रमाण पत्र दिया। इस अवसर पर अतिरिक्त कलेक्टर जीवन गलांडे, उप जिला चुनाव अधिकारी भगवान कांबले सहित चुनाव निरीक्षक सुरेन धीरन और आर अर्जुन उपस्थित थे। सतारा से जुबैर शेख, मुन्ना मुजावर के आता प्रतिक्रिया देणं म्हणजे थोडासा अंदाज घेतो, मग प्रतिक्रिया देतो। आता काय अंदाज घ्यायचा राहिला मला साहेब? कशाचा अंदाज घ्यायचा राहिला? एवढंच की माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं, असा एक विचार येतो। निवडणूक ठीक आहे, जिंकली, ओके, पण त्यामुळे मी आज नाही, थोडस मला वेळ द्या, मुभा द्या, परवा नक्की उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला सांगतो। मी आज जरा थोडस जाणवलं, तुमच्या डोळ्यात पाणी आलं, वहिनी सर तुमच्या शेजारी होत्या, भावनिकपणा तो दिसला तुमच्या डोळ्यात। याचं नेमकं कारण काय? लोक कशाकडे बघून मतं देतात हेच कळत, तर पैसेच पाहिजे असते, पैसेच कमवू ना, शिव्या द्यायच्या, शिव्या देऊ, भ्रष्टाचार करायचं, भ्रष्टाचार करू ना, नीटनेटकं आपण वागतो। झालं अशी ही चिटुरकी जर पोच पावती मिळत असत, म्हणजे ठीक आहे, म्हणजे जे मताधिक्य आपल्याला आहे त्याच्यामध्ये ते सॅटिस्फाईड, यू आर नॉट सॅटिस्फाईड इन दॅट? ऑब्व्हियसली नॉट। महाराजसाहेब, पराभवाचा वचपा काढला का तुम्ही? मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपा वचवा विसवा कोणाच्या काढायचे, फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत, 3 महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो, दाखवा एक कोणी पण दाखवा की तो 3 महिन्यात राजीनामा दिला। मी पहिल्या 3 महिने का मला पटत नाही, म्हणजे पटत
मतदारसंघामध्ये उमेदवार होता, तुमच्यावर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, परंतु उधळलेला गुलाल असताना सुद्धा विजयश्री खेचून आणलाय. काय सांगाल या विजयाबद्दल? मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा उमेदवार चुकलेला आहे. या ठिकाणी यशवंत विचाराचा हा उमेदवार नव्हता. 4,000 कोटीचा घोटाळा केलेला, सामान्य शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलेला हा उमेदवार होता आणि जनतेनं त्याला त्याची जागा दाखवून दिलेली आहे. कोरेगावचा मतदार हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी ठाम उभं राहिला. भूलथापांना अजिबात बाजूला गेलेला नाही आणि अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे ज्या पाणी योजना झाल्या कोरेगाव मतदारसंघामध्ये त्याचा हा विजय आहे. पण एकूण पहिल्यांदा गुलाल उधळला गेला कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये. मोठी मिरवणुकीची तयारी झालेली होती, गुलाल उधळला होता आणि अचानक हे चित्र पालटलं. काय सांगायला पाहिजे? ही हॅट्रिक आहे त्यांची. त्यांना गुलालाच्या नंतर बुक्का मिळतो. माणसाचं मन हे स्वच्छ लागतं आणि भगवंताला अभिप्रेत ज्या वेळेला तुम्ही वागत नाही, तोंडात एक आणि पोटात एक, त्याला भगवंत तुम्हाला ही शिक्षा देतो. धन्यवाद सर, थँक्यू. राजेंच्या यशामध्ये तुमचा मोठा वाटा. मी असं नाही म्हणणार मोठा वाटे, पण असं म्हणेल की साथ आहे आणि त्यांचं साथ मी मरस्तोपर्यंत देणार. त्यांना पण माहिती आहे मी त्यांना माझे वडील सारखं मानतो आणि लहानपणापासून मानलंय. आज जे आपण सगळ्यांनी बघितलं साताऱ्यात सकाळपासून सगळ्यांच्या मनात ती धगधग चालू होती, पण जय भवानी आणि शिवाजी महाराजांच्या कृपेने आणि उदयनराजेंच्या मेहनतीने सर्वांना माहिती होतं की हे निवडणूक आपणच जिंकून येणार. सर्वांचं एवढं कौतुक होतं शेवटपर्यंत की आम्हाला महाराजच पाहिजे. शेवटी महाराजच आहे. शेवटी बालकिल्ला कोणाचा आहे? शिवाजी महाराजांचा. त्यांचे वारसदार कोण? छत्रपती उदयनराजे भोसले. मी पहिले पण ठिकठिकाणी गेलो तर हे बोललो की आपल्याला शिवेंद्रराजे उदयनराजेंच्या मध्ये तिसरा माणूस नको आणि ते आपल्या जनतांनी खरं करून दाखवलं आणि आपल्याला एवढं चांगलं विजयचा दिवस दिला, शुभ दिवस दिला. म्हणून जास्त मला नाही वाटत आपण सगळ्यांनी काय मागितलं असेल आणि आज एवढं जल्लोष करतात लोक. मला नाही वाटत असं कुठे एवढं जल्लोष झालं असेल तर मी सर्वांना धन्यवाद करतो जे पाठीशी राहिले. नेहमी राहा, कधी काय गरज तर राहतील. माझ्याकडनं जेवढं होईल ते मी करेल आणि एकच सांगतो, तुमचं प्रेम आतापर्यंत एवढे 30 वर्ष ते जे राजकारणात राहिले, 25-30 वर्ष राहिले, तसेच कायम राहू दे. त्यांनी कधीच कोणावर अन्याय केला नाही, पुढे पण कधीच करणार नाही, हे आपल्याला सर्वांना माहिती. आणि त्यांचं प्रेम सर्वांवर केवढं आहे ते आज बघितलं, कारण की ते बाहेर आले त्यांच्या डोळ्यातलं पाणी आलं, कारण की त्यांनी सगळ्या लोकांना समोर बघितलं, एवढे खुश झाले. असं हे राजकारण नाही म्हणत, ह्याला लोकप्रियता म्हणतात आणि ते त्यांच्यामध्ये आहे. आणि तुमच्या सर्वांमध्ये त्यासाठी धन्यवाद आणि जय शिवराय, जय महाराष्ट्र. तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।